सोशल मीडियावर तलवारीचे रील्स बनवून दहशत माजवणारा सराईत गुन्हेगार जेरबंद, 2 तलवारी, कोयता आणि मोबाईल जप्त. लूटमारीच्या गुन्ह्यात फरार आरोपीला अटक, शस्त्रास्त्र फिरताना पोलिसांनी पकडले. कदीम जालना पोलिसांची धाडसी कारवाई. आज दिनांक 4 रोजी गुरुवारी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील सोशल मीडियावर धारदार शस्त्रांचं प्रदर्शन करत रील्स बनवून परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला कदीम जालना पोलिसांनी धाडसी कारवाई करत अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून 2 तलवारी, 1 कोयता आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेला मोबाईल असा एकूण 14,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 3 जून 2026 रोजी दुपारी कदीम जालना पोलीस ठाण्याचे पथक पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सोशल मीडियावर धारदार शस्त्रांसह रील्स बनवून दहशत निर्माण करणारा एक इसम नूतन वसाहत जुना जालना येथील मच्छी मार्केट परिसरात तलवार घेऊन फिरत आहे. या माहितीची तात्काळ दखल घेत पोलीस निरीक्षक शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकानं सापळा रचला. दुपारी सुमारे 3:30 वाजता संशयास्पद हालचाली करणारा इसम पोलिसांच्या नजरेस पडला. पोलिसांना पाहताच त्यानं पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकानं पाठलाग करून त्याला शिताफीनं ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्यानं आपलं नाव विशाल उर्फ रफ्या संतोष टाकळकर, वय वर्ष 25, राहणार नूतन वसाहत जुना जालना असं सांगितले. पंचासमक्ष घेतलेल्या झडतीत त्याच्याकडून 1 तलवार हातात, तर शर्टाच्या मागील बाजूस लपवून ठेवलेली आणखी 1 तलवार आणि धारदार कोयता आढळून आला. पोलीस तपासात धक्कादायक बाब समोर आली असून आरोपीविरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात लूटमार आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. गुन्हा क्रमांक 162/2025, 140/2026, 141/2026 आणि 154/2026 मध्ये तो फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईत आरोपीकडून 2 तलवारी, 1 कोयता आणि 1 मोबाईल फोन असा एकूण 14,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सध्या सोशल मीडियावर शस्त्रांचे प्रदर्शन करून तरुणांमध्ये चुकीचा संदेश देणाऱ्या प्रवृत्तीवर पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून अशा समाजकंटकांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत या कारवाईमधून मिळालेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव, पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र वाघ, पोलीस हेड कॉन्स्टेबल सदा राठोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन चौधरी, पोलीस नाईक बाबा गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल मतीन शेख, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल इम्रान खान, पोलीस कॉन्स्टेबल समाधान लंबे यांनी केली आहे. सर्व नेमणूक कदीम जालना पोलीस ठाणे यांनी केली आहे.